मॅरेजेस मध्ये प्रेम नसल्यामुळे सॅडनेस नाही येत किंवा इंटरेस्ट नाही येत, पण फ्रेंडशिप नसल्यामुळे, मैत्री नसल्यामुळे सॅडनेस येतो. कारण कसं आहे, या जगात सगळ्यात इम्पॉर्टंट रिलेशन म्हणलं तर फ्रेंडशिप, आपली मैत्रीच आहे. कारण बघा, आपली फॅमिली, आपलं लव्ह आपण का नाही आपल्याला होऊन जातं ते. फॅमिलीतून आपण जन्म घेतो आणि प्रेम आपल्याला होऊन जातं जनरली. पण मैत्री आपण चूज करू शकतो. वी हॅव द पॉवर टू चूज आपण कोणासोबत मैत्री करायची किंवा नाही करायची. आणि त्याच्यावरूनच डिटरमाइन होते की आपण कोणासोबत राहायची इच्छा ठेवतो किंवा नाही ठेवत. प्रेमामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंटली कधी आपण जर आधी फ्रेंड असलो आणि ती मैत्री मरून जाते ना, तर त्याने काय होते की प्रेम सुद्धा कमी होत जातं. आणि जेव्हा मैत्री नसते तेव्हा आपण एक्सेप्ट नाही करू शकत हा फॅक्ट की समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळा आहे. प्रेमात आपण एकच होण्याचा विचार करून टाकतो. पण जेव्हा आपल्या लक्षात येते की समोरचा व्यक्ती वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत, त्याची इच्छा, त्यांची आकांक्षा, त्यांची कामं, त्यांची आदते हे सगळ्या वेगळ्या आहेत. तेव्हा जे आपण लक्षात घेतो हे फक्त मैत्रीत घेतो आणि तेव्हाच आपण जेव्हा स्वतः दुसऱ्या व्यक्तीला समजून घेतो की नाही बा हा व्यक्ती दुसरा आहे आणि आपण दुसरे आहोत, आपण वेगवेगळे आहोत. तेव्हा लक्षात येते की आपण सोबत कसं त्याच्या इच्छेनं आपल्या इच्छेनं सोबत कसं चांगलं सुखी राहू शकतो.